घाबरू नका. बस रिलॅक्स, घाबरू नका. खाली कोणी पाठवलं तुम्हाला? ते माझी बहीण आहे ती नाही सोनार छाया सोनार. हां हां. ते म्हणजे तिथे जा आणि अगोदर आमच्या तिकडून नातेवाईक बी आलेले होते. दुखलं इथं? इथे दुखतं? इथे जास्त दुखतं? आडवं डोकं दुखतं? कुठून बसा, कुठून बसा. तुमचा मानेपासून हा शोल्डर जास्त दुखतो सध्या आणि आडवं डोकं दुखतं आणि हात दुखतं. अर्धं डोकं दुखतं हां पण क्वचित दुखतं. सध्या शोल्डरच जास्त दुखतं. आता डॉक्टरांनी शोल्डरवरती ट्रीटमेंट केली असेल किंवा शोल्डरचाच MRI केला. ठीक आहे, पण शोल्डरचा MRI करायची गरजच नव्हती. मेन प्रॉब्लेम झाला काय, तुमच्या मानेमध्ये इथे C4, 5, C5, 6 मध्ये गॅप आहे. आता या ठिकाणी गॅप पडून म्हणजे वरची जी डिस्क आहे, वरची डिस्क खाली सरकून तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष, 8 ते 10 वर्ष वरची डिस्क खाली सरकून मणक्यातले 4थ्या आणि 5व्या मणक्यात. त्या ठिकाणची जी डिस्क सरकली त्याचं कार्टिलेज असतं, गादी असते, ती सरकली जाते, फाटली जाते, बाहेर किंवा घसली जाते. जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं तर इथे सर्वाइकल नावाची जी व्हेन्स आहे ती दाबली गेली. ही जी व्हेन्स आहे ही नर्व्ह ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, टेनिस एल्बोला आणि हाताला कनेक्ट. म्हणून म्हणजे उजव्या साईडला पूर्ण. म्हणून तुमचा मानेपासून उजवा हात दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या येतात, बसून उठले कधी कधी चक्कर येतात किंवा मायग्रेन सारखं आरड डोकं येतं. हीच न छातीला कनेक्ट म्हणून ही उजवी छाती दुखते, डावी काहीच दुखणार. म्हणून तुम्ही उजव्या कुशीवर झोपले, आता झोपत असेल किंवा आधी झोपायचे तर उजवा भारी वाटतं किंवा बरं वाटतं, पण झोपल्यानंतर हा हे दुखणं डबल वाढतं. आणि जर या हाताला झोपलं ना तर हा हात माझा जड पडतो. बरोबर, मग मला हलवता येत नाही. यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस. म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही चुका करताय, या चुका नाही केल्या पाहिजे. आता उजव्या हाताला कळ लागते दिवसभरात, हे काय करतात, दिवस हाताला झटका देत बसतात, खटाक 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 असं हात मोडे त्यात, याने हे दुखणं वाढतं अजून किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम वाढतात. आता ही वेन्स खूप दिवसापासून ब्लॉक असल्यामुळे, शोल्डरला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे याच्यामध्ये झीज झाली. किंवा इथल्या ज्या कार्टिलेज आहे त्या फाटल्या गेल्या, घसल्या गेल्या. आता डॉक्टर म्हणतील त्याच्यामध्ये झीज झालं, गादी घसली गेली, ऑइल कमी झालं, कॅल्शियम कमी झालं. हे पण एक देवाने आपल्याला वरदान दिलंय, दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होता राहते, तो रिजनरेट होता. पण तो नियम तुमच्या या भागाला लागू नये. म्हणजे जी नस ज्या ज्या पार्टला, ज्या ज्या ऑर्गन्सला कनेक्ट आहे ते ऑर्गन्स तुमचे कमकुवत होत जातात, ब्लड सर्क्युलेशन 100% न झाल्यामुळे. आता तुमच्या दिवसभरात देवाने आपल्याला वरदान दिले, दिवसभरात तुमच्या 1000 सेल डेट झाल्या तर तुम्ही झोपल्यानंतर त्या सेल्स परत रिजनरेट होत असतात. पण हा नियम तुमच्या ह्या भागाला लागू नये. जेव्हापासून ती नस ब्लॉक झाली, तुम्ही काय केलं, ब्लड सर्क्युलेशन याला न झाल्यामुळे याची झीज झाली, लागलं, तुम्ही याचाच MRI करत बसा. खरं आहे ना? आता याची शोल्डरवरती किती ट्रीटमेंट केली उपयोग नाही. जेव्हा डिस्क सेट होईल, ब्लड सर्क्युलेशन याला कंटिन्यू होईल, जेव्हा सेल्स रिजनरेट होतील तेव्हाच याला रिझल्ट भेटेल. पण मी शोल्डरवरती किती पण ट्रीटमेंट केल्या फरक पडणार नाही, ट्रीटमेंट करून उपयोग नाही. जेव्हा नस चालू होईल प्रॉपर, त्याला ब्लड सर्क्युलेशन तेव्हाच टिकले. तुम्ही आजपर्यंत बसले शोल्डरचा एक्सरे कधी MRI वगैरे केला, एक्सरे केलेला आहे. डॉक्टरने काय सांगितलं? ते म्हणा याचं सर्जरी करावी लागेल, कारण शेवटचा उपाय तोच आहे. तुमचं ते टेंडर काय म्हणतात फाटलेलं आहे आणि ते निघून गेलं आणि हा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये पाणी झालेलं. तुमची जेवढी झीज झाली, इंजुरी होते ना इंटरनल, जशी बाहेरून इंजुरी होते ऑटोमॅटिक पण बरी होत असते, तसं इंटरनल इंजुरी झाली ती ऑटोमॅटिक बरी पण होते. पण त्याला तर इंजुरी का होते हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण तुमची जी इंजुरी होती ती तुम्ही पर डे चुका करताय. जसं तुमच्या एखाद्या बोटाला जखम झाली तर तुम्ही रोज त्याला पाण्यात घालताय, रात्री मलम लावताय, उपयोग होईल का? जखम वाढणारच आहे. तसं तुमच्या याच्यामध्ये जी जखम होते तर त्याला तुम्हाला प्रिकॉशनच माहिती नाही, तिला योग्य निदान, योग्य इलाजच माहिती नाही, कसं का बरे होणार, हे चुकतंय. बरोबर आहे का? आता हे तुमचं MRI न बघता मी तुम्हाला सांगतोय की काय काय झालंय. कुठे मणक्याचं नाही केलं त्यांनी, फक्त शोल्डरचं MRI, मणक्याचं आहे ना त्यांनी जरा हे केलं, एक्सरे केलं. तुम्ही मला काय म्हणाल, तुम्ही शोल्डरचं ऑपरेशन जरी केलं, माझं चॅलेंज आहे, तुम्हाला फरक पडणार नाही. तुमचा हात दुखणार, छाती दुखणार, डोकं दुखणार, मान दुखणार. इथं झीज झाली, तुम्हाला डॉक्टर सांगितलं असेल इथे झीज झाली, थोडी झीज झाली पण एवढं काही गादी सरकते न जगते याच्यात दिसत नाही, ते दिसतं MRI मध्ये. हे चुकलं तुमचं.
आता डॉक्टरांनी जे सांगितलं आम्ही तसं केलं, कारण की दुखणं इथे होतं ना, त्याच्यामुळे ते मला इकडचंच करावं लागेल आपल्याला. मी तुम्हाला MRI न बघताच सांगितलं काय काय झालं, सांगितलं का नाही सांगितलं? ते काहीच दाखवणार का सगळं माहिती. आता मला काय म्हणायचं आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये याच्यामध्ये पण इंजुरी होणार. तुम्हाला हात येतो ना, 2 मिनिटं सोडा, इथं पण दुखतं बघा इथं. आता याचं जर MRI केलं याच्यामध्ये पण इंजुरी दिसेल. मग मला काय सांगायचं आहे, याच्यामध्ये याचं पण ऑपरेशन, टेनिस एल्बोचं ऑपरेशन करायचं का? मला तेच सांगायचं आहे, याच्यामध्ये पण इंजुरी आहे, काही दिवसांनी याच्यामध्ये पण इंजुरी आहे. याचं ऑपरेशन, याचं ऑपरेशन, याचं ऑपरेशन, सगळं ऑपरेशनच करत बसायचं का? हे चुकतं तुमचं. आम्ही मग ते डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे, ऑपरेशनचा वगैरे काही विचार नाही केला. नशीब माझ्याकडे आहे. आम्ही ना होमिओपॅथीची औषधं घ्यायला सुरुवात केली. नुसतं औषधांचं नाही, याला मेन डायग्नोसिस, मग ते परमनंटली जर तुम्ही माझ्याकडे आले असते आधी, हे तुमचे MRIचे पैसे वाचले असते, औषधाचे वाचले असते, कमी वेळेच्या आत हे रिकवर झाले असते. पण आता इकडून पुढे यायला पुढचे 3 महिने नाही आम्ही. माझा ही इंजुरी तुम्ही जवळ 3rd स्टेजला करून ठेवली, तर याला पुढचे 3 महिने तुम्हाला शोल्डरचं काम नको, माने हाताला काम नको. पुढचे 3 महिने धुणं, भांडे, फरची या हाताने 99 किंवा 90% बंद. तर झीज भरेल. जसं की सोपं उदाहरण आहे, इकडं तुमचं हाड मोडलं, फ्रॅक्चर झालं, तुम्ही काय करता? प्लॅस्टर करून गळ्यात, बरोबर. मग याच्यामध्ये इंजुरी, तर याला तुम्हाला 3 महिने का नाही द्यायला पाहिजे? जर तुम्ही 3 महिन्यांनी दिले, पुढचे 30 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट करा, फरक पडणार नाही. असं शरीराचा एक नियमच आहे, तुम्हाला जो पार्ट डॅमेज झाला त्याला रिजनरेट डेव्हलप करण्यासाठी त्याला रेस्ट त्या पार्ट, तेव्हाच तो परमनंटली रिकवर होतो. हे तुम्हाला आजपर्यंत पण सांगितलं नाही सांगितलं, सांगणार पण नाही. हात खाली घ्या आणि बाहेर डॉक्टर फाडायलाच बसेल. बरोबर नाही, आम्ही केलंच नाही काही मग. करणारं कोणी नाही ना, त्याच्यामुळे रिलॅक्स एकदम. इकडे म्हणतो घाबरू नका, झालं. रिलॅक्स, ओके, रिलॅक्स, बस. ते खाते का नाही? काही खात वजन जेवण 40 किलो आहे ना? मग 38. बस. हातावरही पडले, हातावरही पडले नाही पडली. रोज बस. झालं. ओके. इकडे कमरा दुखतं, इकडे ठीक आहे. कुशीवर झोपा जरा, पाण्याकडे कम करा, कुशीवरती झोपा. लय दुखतं. काही जखमा झालाय मध्ये, करा अशी आहे करा, अशी आहे करा, अशी जाळी करा, जाळी हां. रोज घाबरू नका, बस. उठा, पायाकडे डोकं घरातच काम आहे ना? घरातच, बाकी नाही. माझ्याकडे जाऊ, माझ्याकडे या कुशीवर झोपा. रिलॅक्स, घाबरू नका. पाय सरळ झोपा. खांदा दुखतो ना, दिला सोडा तिकडे ना, बस. लूज, बस. उठा, पाय इकडे, डोकं तिकडे. पाय दुखत सरळ झोपायचं. सरळ होता पाय घाबरू नका. रिलॅक्स एकदम, रिलॅक्स. मला शोल्डर तुझा खांदा दुखतो ना जास्त, तिकडचा खांदा काय दुखत, मांडी झाला.